मी ना आज मी एक खूप छान रील पाहिली, ज्यात असं होतं की ज जर तुम्हाला नेटफ्लिक्सने ऑफर दिली की तुमच्या आयुष्यावर आम्हाला एक सिरीज बनवायची आहे आणि त्याचं मेन कॅरेक्टर तुम्ही असाल, तर ते कॅरेक्टर तुम्ही कसं घडवाल? की ते लोकांना इंटरेस्टिंग वाटेल आणि त्याच्यावर त्याचे खूप खूप फेमस होईल ते सीरीज आणि खूप जणं बघतील आणि खूप फेमस होईल. असं असं होण्यासाठी ते कॅरेक्टर तुम्ही कसे घडवाल याचा विचार करा वगैरे वगैरे. आणि मी विचार केला, खरंच जर एखाद्या स्टोरीचं मेन कॅरेक्टर मी असेल आणि मला असं वाटतं की ती स्टोरी सगळ्यांनी बघावी, तर मी काय करेन? ते त त्या स्टोरीचं मेन कॅरेक्टर मी होऊ शकेन का? असं को अशी कुठली स्टोरी तुम्हाला बघायला आवडेल की ज्याचा मेन कॅरेक्टर फक्त स्वप्न मोठी-मोठी बघतो आहे. त्या स्वप्नांसाठी काही करत नाही आहे. फक्त रील स्क्रोल करतो आहे, तासनतास मोबाईल बघतो आहे, लोळत राहतो आहे, आयुष्यात कुठली एक्साइटमेंट नाही आहे, खूप मोठे-मोठे विचार करतो आहे, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिकली काही करत नाही आहे. आणि तेव्हा जाऊन मला ही गोष्ट हिट झाली. सॉरी, मी इंट्रोडक्शन द्यायला विसरले. हॅलो, हाय, मी क्रांती आणि हा माझा पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ तुम्ही समजू शकता. समजू शकता म्हणजे हो आहेच. हा माझा पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे यूट्यूबसाठी आणि मी बरीच वर्ष झालं बऱ्याच यूट्यूबर्सला फॉलो करते आणि विचार करते की मलाही असं काहीतरी करायचं आहे, हे किती छान आहे आणि काय 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 ते. पण नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे मी हे टाळत होते की मला एडिटिंग नाही येणार, अरे मी कॅमेऱ्यावर छान नाही दिसणार. आणि मला असे धक्के बसत गेले देखील इथे की फायनली हा व्हिडिओ पोस्ट करणं मला नेसेसरी झालं आहे. ते हळूहळू तुम्हाला कळेलच. अ, अ, आणि मला माहिती आहे हे होईल, कारण मला हे खूप आवडतं आणि मी दुसऱ्यांनाही बघत असते ह्याच गोष्टीसाठी. आणि मला माहिती आहे की तुम्ही मला सांगाल की याच्यापुढे मला काय करायचं आहे, काय नाही. आणि त्या स्टोरीसारखं मला ते कॅरेक्टर नाही बनायचं आहे, जे झोपून राहिलं आहे, रील स्क्रोल करतं आहे, मोठी-मोठी स्वप्न बघतं आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिकली काही करत नाही आहे. म्हणून हा चेंज आहे. मला आयुष्यात बरेच चेंज करायचे आहेत आणि बरेच अचिव्हमेंट्स आहेत आणि मला नाही वाटत अचिव्हमेंट्सला एक सर्टन एज आहे, एज असतं. अ, नसतं. आई नसतं. अचिव्हमेंट्सला एज नसतं. तर मला असं वाटतं की ह्या अचिव्हमेंट्स जे चेंजेस होणार आहेत त्याच्यासाठी मला तुम्हाला माझ्यासोबत ठेवायचं आहे. आणि मला मी अ, तर मी तुम्हाला सांगते, मी याच्या आधी ना असे बरेच इंट्रो व्हिडिओ शूट केलेत आणि ते अजूनही माझ्या गॅलरीत तसे तसे पडून आहेत. ह्याच गोष्टीसाठी की ह्याचं काय होईल? हे कोणाला आवडतील का? आणि लोक नावं ठेवतील का? ती 4 लोकं काय म्हणतील? या गोष्टींसाठी ते व्हिडिओ अजूनही माझ्या गॅलरीत पडून आहेत. पण हा व्हिडिओ नक्की जाणार आहे. आणि मला मला ना मी नवीन-नवीनच शिकली आहे निश हा शब्द. पण मला माझा निश नाही आहे. मला माझे व्हिडिओज खूप रॉ ठेवायचे आहेत. मला माझ्या डे टू डे लाईफसोबत तुम्हाला ठेवायचं आहे आणि मला मला असं वाटतं की मी हे केल्याने चेंजेस होतील आणि त्या ज्या अचिव्हमेंट्स मी म्हणते टिपिकल ते अचीव्ह होईल. आणि तुम्हाला सकाळपासूनचा एक मजेदार किस्सा सांगते की सकाळी असं काहीतरी घडलं की ज्याच्याने मी खरं म्हणजे दुःखी झाले. म्हणजे टचकन डोळ्यात पाणी आलं. पण खरं म्हणजे ती दुःखी होण्यासारखी गोष्ट नव्हती. मी त्याच्यावर खुश व्हायला पाहिजे होतं, आनंदी व्हायला पाहिजे होतं. पण माहीत नाही ते झालं आणि पण बरं झालं ते झालं. त्यामुळेच आज मला हे धाडस झालं आहे की मी हे सगळं करते आहे आणि मी करणार आहे. आणि मला माहिती आहे हे होईल. मला तर खरं म्हणजे हे नाही माहिती की हा माझा पाथ मला कुठे घेऊन जाणार आहे, ह्याचे डिरेक्शन्स काय आहेत. पण मी खूप व्हिडिओज बघते. मी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत फक्त व्हिडिओज स्क्रोल करत असते आणि बघत असते की हे वर्ष खूप चांगलं आहे कॉन्टेंट क्रिएशनसाठी आणि हे आणि ते. आणि मला सगळी जणं माझ्या आजूबाजूचे म्हणजे खूप क्लोज मीन्स आई-वडील वगैरे मला नेहमी मोटिवेट करत असतात की तू हे कर, हे तुला जमेल, तू छान करू शकशील. पण माझ्यातले कॉम्प्लेक्स कमी होत नव्हते आणि मला कळत नव्हतं. आजही मला आहेत, असं काही नाही. तर मी तुम्हाला सांगते ती होते की मी सकाळपासून एक व्हिडिओ मला बनवायचाच आहे जो आज पोस्ट होईल, यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि
मी दिवसभर माझ्या जॉबच्या ठिकाणी मी ट्राय केलं की मला हा अँगल चांगला राहील, इथून लाईट चांगली येते, इथून मी छान दिसेल. आणि आज संध्याकाळचे 6 वाजले आणि हा मी माझ्या घराच्या टेरेसवरून हा व्हिडिओ रेकॉर्ड करते. आणि मला वाटतं हा माझा आता आवडीचा स्पॉट होणार आहे, कारण मला आवडलं हे. बघू पुढे काय होतं आहे. पण खरं म्हणजे मला कंटिन्यू करायची खूप इच्छा आहे आणि होईल. मी पॉझिटिव्हच विचार करेन आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सोबत फॉलोअर्स वाढणार आहेत हे मला नाही माहिती हो, पण मी खुश आहे हे करून. मी पॉझिटिव्ह आहे हे करून. आणि माझी अपेक्षा आहे की जसं मी म्हणाले की जे कोणी बघेन त्यांनी प्लीज कमेंट करा की मी पहिला आहे जो मी तुला बघतो आहे. आणि मला आवडेल की तुम्हाला जाणून घ्यायला की तुम्ही कोण आहात. दुसरी गोष्ट, मला सजेस्ट करत राहा की मी काय करायला हवं, मी नाव चेंज करायला हवं का, कारण मला नाही कळालं आहे मला काय करायचं आहे. तर यू गाईड मी, आय विल फॉलो. आणि तुम्ही खरंच इथपर्यंत बघत असाल तर खरंच थँक्यू. तुम्ही माझं हे सगळं रॉनेस बघताय आणि थँक्यू. आपण नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला माहिती मी नक्की घेईन काही ना काही घेऊन. थँक्यू.